अचानक हॉस्पिटलमध्ये एक अपघाताची केस आली. हॉस्पिटलचे डॉक्टर जाऊन त्यांना पर्सनली तपासू लागले. तो माणूस ICUमध्ये होता. त्याच्या डोक्याला खूप लागल्यामुळे रक्त येत होते. त्याचे ऑपरेशन करावे लागत होते. डॉक्टरांनी जेव्हा त्या पेशंटला पाहिलं तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले की या पेशंटची काही कमी झाली नाही पाहिजे. त्यांच्या ऑपरेशनची सगळी व्यवस्था करा आणि या पेशंटकडून कोणीच पैसे मागायचे नाहीत. 1 महिन्यापर्यंत तो माणूस त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. जेव्हा तो माणूस नीट झाला तेव्हा त्याला डिस्चार्ज देण्याची वेळ आली. डॉक्टरांच्या नर्सने त्या व्यक्तीचे बिल डॉक्टरांच्या टेबलवर आणून ठेवले. डॉक्टरांनी आपल्या अकाउंट मॅनेजरला बोलावले. मी त्याला सांगितले की त्या व्यक्तीकडून 1 रुपयाही घ्यायचा नाही. अकाउंट मॅनेजर म्हणाले की डॉक्टर साहेब, त्या व्यक्तीचे बिल 4 लाख रुपये झाले आहे. जर आपण त्यांच्याकडून बिल नाही घेतले तर आपलं खूप नुकसान होईल. डॉक्टर म्हणाले, त्यांचे बिल 40-50 लाख झाले तरी मी त्यांच्याकडून 1 रुपयासुद्धा घेणार नाही. डॉक्टर म्हणाले की या पेशंटला घेऊन माझ्या केबिनमध्ये या. त्या पेशंटला व्हीलचेअरवर बसवून डॉक्टर साहेबांच्या खोलीत आणलं. सोबत अकाउंट मॅनेजर पण होता. डॉक्टर त्या पेशंटला विचारत होते की मोहन काका, तुम्ही मला ओळखलत का? तो पेशंट म्हणाला, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही सगळे फॅमिली, आई, बाबा, मी, माझे दादा, त्यांची 2 मुले, वहिनी, आम्ही सगळे पिकनिकला निघालो होतो. पण येताना आमची गाडी खराब झाली व धूर निघू लागला. 4 व्हीलर गाडी एका साईडला उभा करून आम्ही त्याला नीट करायचा प्रयत्न केला, पण कार चालू झाली नाही. दिवस मावळत आला होता. थोडा थोडा अंधार पडला होता आणि 4ही बाजूने जंगल होते आणि रस्ता असून छान होता. परिवारांमधल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर चिंता निर्माण झाली होती. त्यांना भीती वाटू लागली होती. लहान मोठ्यांसोबत सगळीच देवाला प्रार्थना करू लागली आणि सगळीकडे झाडे, झुडपे आणि जंगलातील प्राण्यांचा कर्कश आवाजामुळे लहान मुले घाबरत होती. तिथे वाघ, सिंह या प्राण्यांपासून धोका होता. जास्त करून आम्ही गाडीसुद्धा बसत नव्हतो. त्यामुळे आम्हाला तिथून एक टेम्पो जाताना दिसला. आम्ही सगळ्यांनी त्या टेम्पोला दयाच्या भावनेने थांबवले. तो टेम्पो चालवणारा तुम्हीच होता ना? मोहन काका, गाडी थांबवून तुम्ही आम्हाला विचारले की तुम्हाला कशाची गरज आहे म्हणून विचारले. आम्ही सांगितले की आमची कार खराब झाली आहे आणि आमच्यासोबत लहान मुले आहेत. आम्ही सगळे 5 जण आहोत. एवढे जण रात्रभर गाडीत राहणे मुश्किल आहे. तुम्हाला अनुभव होता म्हणून तुम्ही गाडीतून खाली उतरून आमची कार चालू होते का हे पाहण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कारच बोनेट खोललं आणि कार नीट करू लागला. तुम्हाला पाहून आमच्या सगळ्या परिवाराला असं वाटलं की देवानेच पाठवलं आहे तुम्हाला आमची मदत करण्यासाठी. कारण सगळीकडे शांत वातावरण होतं. प्राण्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कोणताच आवाज येत नव्हता. अंधार पण पडला होता आणि आश्चर्य म्हणजे तुम्ही आमची गाडी नीट करून दिली होती. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला होता. तुम्हाला आठवत आहे का मोहन काका, मी तुमचे मनापासून पहिल्यांदा आभार मानले. जवळ खूप पैसे असून पण त्या पैशाची किंमत नव्हती. कारण किती पण पैसे दिले तर कोणी मदतीला येऊ शकत नव्हतं आणि तेथे रेंजचा प्रॉब्लेम होता म्हणून कोणालाच फोन लागत नव्हता. अरे पण तुम्ही आमची कठीण प्रसंगात मदत केली आणि त्या मदतीची किंमत करू शकत नाही. तुम्ही जे केलं ते अनमोल होतं. तरी पण मी तुम्हाला म्हणालो
की तुम्हाला किती पैसे देऊ, आणि त्यावेळेस तुम्ही जे ज्ञान मला दिले ते मी ज्ञान अजून विसरलो नाही. मला आयुष्य जगताना आधी तुमचे शब्द खूप उपयोगी पडतात. तुम्ही म्हणाला होता की अडचणीत पडलेल्या माणसाकडून त्याचे पैसे घ्यायचे नाहीत, आणि मी कधीच घेत पण नाही. आणि हा माझ्या प्रामाणिकपणाचा भगवंत हिशोब ठेवत आहे. जर एखादा गरीब अडाणी माणूस त्याचे विचार छान ठेवू शकतो, ते तो पूर्ण करू शकतो, तर मग आपण हे कसं करू शकत नाही? आणि मी हे माझ्या डोक्यात फिट करून ठेवलं होतं. हे एखाद्या माणसाला अडचणी येत मदत केली तर त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळेल याची उमेद ठेवायची नाही, तुम्ही म्हणाला होता. आणि 8 ते 9 किलोमीटर अंतरावर माझं घर आहे. आजची रात्र तुम्ही इथेच थांबा. तुम्ही पुढे आणि आम्ही मागे तुमच्या घरी पोहोचलो. छोटंसं घर होतं, पण त्या घरातलं माणसाचं मन खूप मोठं होतं. तुमच्या बायकोने आमचा पाहुणचार खूप छान केला, आणि तुमची मुलंही खूप गोड होती सुद्धा, खूप चांगले वळण होते. त्या रात्री आम्ही तुमच्या घरी विसावा घेतला आणि पुन्हा सकाळी आम्ही आमच्या वाटेला निघालो. मोहन काका, या गोष्टीला 5-6 वर्ष झाली आहेत, पण मी कधीच तुम्हाला आणि जे तुम्ही मला सांगितलं ते विसरलो नाही. आणि मी पण तुम्ही जे ज्ञान दिले आहे ते ज्ञान मी सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. मी पण अडचणीत असलेल्या माणसाकडून त्याची मदत केली तर कधी पैसे घेत नाही. आणि मला अजून एक गोष्ट समजली आहे, मोठा मान गरीब माणूस किंवा सामान्य माणसाचंच असतं. त्या दिवशी तुम्ही फायदा उठवला असता. आम्ही अडचणीत आहे हे पाहून तुम्ही आमच्याकडून तुम्ही जे मागाल तेवढेच पैसे आम्हाला द्यावे लागले असते, पण तुम्ही पैशाचा विषय सुद्धा काढला नाही. मोहन काका, हे हॉस्पिटल माझं आहे आणि येथील डॉक्टर मी आहे. तुम्ही येथे पाहुणे म्हणून आला आहेत. मी तुमच्याकडून काहीच सुद्धा घेणार नाही. मोहन काका म्हणाले की डॉक्टर, जेवढा खर्च झाला आहे तेवढा तर तो घ्या ना. डॉक्टर म्हणाले की त्यावेळेस मी माझं कार्ड तुम्हाला देऊ शकलो नाही, कारण तुमचे शब्द माझ्या अंतर्मनात गेले होते. मी देवाला हीच प्रार्थना करतो की ज्या व्यक्तीने मला खऱ्या जीवनाची व्याख्या शिकवली आहे त्या माणसाला कधीतरी माझ्या मदतीची पडून माझे उपकार फिटण्याची वेळ येऊ दे. आज मला हा मौका मिळाला आहे आणि मी पण या हॉस्पिटलमध्ये संकटात पडलेल्या व्यक्तीकडून पैसे घेत नाही. देवाने खरंच तुमचा प्रामाणिकपणा लिहून ठेवला आहे, आणि माझा सुद्धा प्रामाणिकपणा देव आज लिहून ठेवेल, आणि कधीतरी मला त्याचा उपयोग होईल. अकाउंट मॅनेजर म्हणाले की डॉक्टर, आपल्याला ज्ञान देणारे खूप शिकलेले कर्तृत्ववान असावे असं काही नसतं. गरीब माणसे, साधी माणसे सुद्धा आपल्याला जीवन कसं जगायचं हे सुद्धा सांगून जातात, आणि त्यामुळेच आपल्याला प्रेरणा मिळते. डॉक्टर मोहन काकाला म्हणाले की तुमचा ॲक्सिडेंट कसा काय झाला? मोहन काका म्हणाले की समोरून एक कार खूप जोरात आली होती, आणि कदाचित त्या गाडीचा ब्रेक फेल झाला होता, आणि ती गाडी माझ्या टेम्पोसमोर येऊन आदळली. त्यामुळे हा अपघात झाला. डॉक्टर म्हणाले की तुम्ही आता पूर्णपणे ठीक झाला आहात. आता तुम्ही घरी जाऊ शकता. आणि तुमच्या घरच्यांना सांगितलं होतं की तुम्ही 1 महिन्यासाठी कामानिमित्त बाहेर चालला आहेत. त्यांना तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल काहीच सांगितलं नाही, आणि काही पण गरज पडली तर बिनधास्त माझ्याकडे येऊ शकता. डॉक्टर साहेबांनी मोहन काकांना त्यांच्या गाडीतून घरी पाठवले आणि त्यांच्या केबिनमध्ये असणाऱ्या गणपतीच्या फोटोला मनापासून हात जोडले. डॉक्टर म्हणाले की तुमच्यामुळे आज मी भल्या माणसासाठी धावून येऊ शकलो.
आणि हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. एका देवमाणसाला माझी मदत मिळाली. मी धन्य झालो आणि आज माझं मनसुद्धा प्रसन्न झालं.